नमस्कार. विज्ञानयात्री चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री चार्ल्स ऑगस्टिन द कूलम हे फ्रान्स देशातील लष्करी अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म फ्रान्समधील अंगुंबा परगण्यात झाला. पदवी शिक्षण झाल्यानंतर लष्करी अभियंता म्हणून ते लेफ्टनंटच्या पदावर लष्करात रुजू झाले. आपल्या लष्करी अभियंता पदाच्या कारकिर्दीत त्यांनी रचनात्मक संकल्पचित्रे, मृद यांत्रिकी, मजबूतीकरण इत्यादी अनेक शाखांमध्ये काम केले. हा अनुभव त्यांना स्थिती गतिशास्त्राच्या संशोधनासाठी उपयोग पडला. अभियांत्रिकेच्या काही मुद्द्यातील विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी कलनशास्त्र, कॅल्क्युलस हे शास्त्र उपयोगात आणले. यामुळे प्रभावित होऊन पॅरिसमधील विज्ञान अकॅडमी याने त्यांची नेमणूक विज्ञान वार्ताहर म्हणून केली. त्यानंतर अकॅडमीच्या सदस्यपदी ते निवडून आले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर निवृत्ती स्वीकारून ते बल्वा येथे राहावयास गेले. आपल्या लष्करी अभियंता कार्यकालामध्ये कूलम यांचे संशोधन चालूच होते. राज्यक्रांतीच्या पश्चात विज्ञान अकॅडमी इन्स्टिट्यूट द फ्रान्स अशी पुनर्रचना झाली. नव्या शासनाच्या आदेशानुसार संस्थेने वजने आणि मापे यांचे प्रमाणीकरण हाती घेतले. कूलम परत एकदा या संस्थेच्या सदस्यपदी निवडून आले आणि परत पॅरिस येथे राहाव्यास आले. 4 वर्षे ते सार्वजनिक शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत होते. कूलम यांनी पॅरिस विज्ञान अकॅडमीला आपला पहिला शोधनिबंध सादर केला. हा शोधनिबंध घर्षण म्हणजे फ्रिक्शन आणि एकसंध किंवा संसेचन कोहिजन यावर होता. नंतरच्या काळात चार्ल्स यांनी घर्षण, मोशन, विद्युत, चुंबकीय बल, चुंबकीय कंपास इत्यादी विषयावर संशोधन केले. टॉर्शन तुलेवरील शोधनिबंध आणि द थेअरीज ऑफ सिम्पल मशीन्स या त्यांच्या शोधनिबंधाला ग्रां प्री पारितोषिक मिळाले. आपल्या शोधनिबंधात त्यांनी या टॉर्शन तुलेमधील धातूच्या तारेचे टॉर्शन बलासंबंधी नियम मांडला होता. एका धातूच्या तारामध्ये टॉर्शन अघूर्ण किंवा मोमेंट किंवा टॉर्क किंवा अँगल ऑफ टॉर्शन आणि तारेच्या व्यासाचा चतुर्घात यांच्याशी समानुपाती असते, तर तारेच्या लांबीशी व्यस्तानुपाती असते हे असे त्यांनी दाखवून दिले. टॉर्शन आणि अघूर्ण यांच्या या संबंधाचा उपयोग करून त्यांनी टॉर्शन तुलेची बांधणी केली आणि या उपकरणाचा उपयोग त्यांनी 2 विद्युतभारित कणामधील बल मोजण्यासाठी केला. प्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्ले यांनी प्रस्तावित केलेल्या 2 विद्युतभारित कणातील आकर्षणाचा अभ्यास करत असता चार्ल्स कूलम यांनी नियमांची बांधणी केली. एक विद्युतभारित कण दुसऱ्या विद्युतभारित कणाला ठराविक बलाने आकर्षित किंवा अपकर्षित करते. हे बल दोन्ही कणांच्या विद्युतभारांच्या गुणाकाराशी समानुपाती असते, तर त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा कूलमचा नियम आहे. येथे बल 2 विद्युतभारित कणामधील बल A1 A2 कणावरील विद्युतभार, म्हणजे कणातील अंतर. 2 धनभारित किंवा ऋणभारित कण एकमेकांना आकर्षित करतात आणि धनभारित आणि एक ऋणभारित कण एकमेकांना आकर्षित करतात. 2 चुंबकीय ध्रुवामध्ये याच प्रकारचे बल आढळून येते असेही त्यांनी विशद केले. तर दोन्ही भार समान चिन्हाचे म्हणजे धन धन असतील किंवा ऋण ऋण असतील तर त्यांच्यात प्रतिकर्षण होते. जर ती विरुद्ध चिन्हाचे असतील म्हणजे धन आणि ऋण असे असतील तर त्यांच्यात आकर्षण निर्माण होतो. हे बल नेहमी त्या 2 भारांना जोडणाऱ्या रेषांच्या म्हणजे लाईन जॉईनिंग द चार्जेस या दिशेने कार्य करत असते. चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांच्या संशोधन कार्याच्या सन्मानार्थ विद्युत भाराचे एकक कूलम म्हणून ओळखले जाते. चंद्रावरील एका विवराला कूलम यांचे नाव दिले गेले आहे. आयफेल टॉवरवर कोरलेल्या 72 नावात कूलम यांच्या नावाचाही समावेश आहे. चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांचा जन्म दिनांक 14 जून 1736 रोजी चार्ल्स ऑगस्टिन
अँगोझोम फ्रान्समधील अंगुबुआ परगाणा काउंटी येथे झाला. त्यांचे कुटुंब पॅरिसला विस्थापित झाल्यामुळे चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांचे शिक्षण पॅरिसच्या माझारेन कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यांच्या अभ्यासात तत्त्वज्ञान, भाषा, साहित्य यांचा समावेश होता. गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांचाही त्यांनी चांगले अभ्यास केले. जेव्हा त्यांच्या वडिलांना आर्थिक फटका बसला तेव्हा त्यांनी पॅरिस सोडण्यास भाग पाडले गेले आणि ते मॉन्टपेलियर येथे गेले. यावेळी कूलम्बने मॉन्टपेलियर येथील सोसायटी ऑफ सायन्सेसमध्ये आपले पहिले प्रकाशन सादर केले. पॅरिसला परत गेला आणि 1760 इकोले रॉयल डू जेनी डी मेझिरेस परीक्षा उत्तीर्ण झाला. सन 1971 ते पदवीधर झाले आणि फ्रेंच सैन्यात अभियंता म्हणून लेफ्टनंट पदावर रुजू झाले. पुढील 20 वर्षामध्ये त्यांना अभियांत्रिकीमध्ये विविध ठिकाणी संरचनात्मक तटबंदी, माती यांत्रिकी, सॉईल इंजिनिअरिंग या संदर्भात नियुक्त करण्यात आले. तसेच अभियांत्रिकीच्या इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केले. फेब्रुवारी 1774 त्यांना वेस्ट इंडिजमधील मार्टिनिक येथे पाठवण्यात आले, जिथे त्यांना नवीन फोर्ट बोर्बन बांधण्याची जबाबदारी देण्यात आली. हे काम जून 1772 त्यांच्याकडे होते. फ्रान्सला परतल्यावर चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांना पाठवण्यात आले. त्यांनी उपयोजित मेकॅनिक्सवर महत्त्वाची कामे लिहिण्यास सुरुवात केली आणि सन 1773 पॅरिसमधील अकॅडमी डे सायन्सेसमध्ये त्यांनी पहिले काम सादर केले. सन 1779 इलजवळ संपूर्णपणे लाकडापासून बनवलेला किल्ला बांधण्यासाठी कूलमला रॉशफोर्टला मार्किस डी मॉन्टेलपोर्ट सहकार्यासाठी पाठवण्यात आले. DAIX रॉचफोर्ट येथे असताना कूलमने यांत्रिकीमधील संशोधन कार्य चालू ठेवले. विशेषतः रॉचफोर्टमधील शिपयार्डचा प्रयोगशाळा म्हणून वापर केला. तसेच सन 1779 त्यांनी घर्षण नियमांचे महत्त्वपूर्ण संशोधन प्रकाशित केले, ज्याचे 20 वर्षानंतर द्रव प्रतीकावरील संस्मरणाद्वारे प्रसिद्धी केले गेले. चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांनी प्रथम विद्युत प्रभार, इलेक्ट्रिक चार्ज आणि त्याच्या अंतराचा वर्ग आणि नंतर चुंबकीय ध्रुवामधील बलाचा व्यस्त संबंध शोधला. नंतर या संबंधांना कूलमचा नियम असे नाव देण्यात आले. सन 1787 टेनॉनसह चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांनी रॉयल नेव्हल हॉस्पिटल स्टोनहाऊसला भेट दिली आणि क्रांतिकारी मंडप डिझाईनने प्रभावित झाले आणि त्यांनी फ्रेंच सरकारला शिफारस केली. सन 1789 क्रांतीचा उद्रेक झाल्यावर त्याने डेस इकॉस इट फॉन्टोनाईस म्हणून आपल्या नियुक्तीचा राजीनामा दिला आणि ब्लोईस येथे त्यांच्या ताब्यात असलेल्या छोट्या इस्टेटमध्ये निवृत्त झाले. क्रांतिकारी सरकारने ठरवलेल्या मापांच्या नवीन निर्धारामध्ये भाग घेण्यासाठी त्यांना काही काळ पॅरिसमध्ये परत बोलवण्यात आले. ते फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूटचे पहिले सदस्य बनले आणि 1802 त्यांची सार्वजनिक सूचना निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची प्रकृती आधीच खूपच नाजूक होती आणि 4 वर्षानंतर पॅरिसमध्ये त्यांचे निधन झाले. चार्ल्स ऑगस्टिन कूलम यांनी भिंत डिझाईन टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या योगदानासाठी भूतांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी म्हणून वारसा सोडला आहे. चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांचे नाव आयफेल टॉवरवर कोरलेल्या 72 नावापैकी एक आहे. सन 1784 चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांचे सैद्धांतिक संशोधन आणि टॉर्शन आणि धातूच्या तारांची लवचिकता यावर प्रयोग या शीर्षकाचे संस्मरण प्रकाशित झाले आहे. चार्ल्स ऑगस्टिन द कूलम हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि लष्करी अभियंता, विद्युत आणि चुंबकत्व क्षेत्रातील केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना विशेष ओळखले जाते. त्यांचा जन्मदिनांक 14 जून 1736 रोजी फ्रान्समधील अंगुलोम येथे झाला. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे विद्युत क्षेत्रातील कूलमचा नियम. या नियमानुसार 2 स्थिर विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेसमधील आकर्षण किंवा प्रतिकर्षण बल हे त्या 2 प्रभारांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात असते. हेच बल त्या प्रभारामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते.
विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज मोजण्यासाठी वापरले जाणारे SI युनिट किंवा एकक त्यांच्या सन्मानार्थ कूलम किंवा कॅपिटल C असे ठेवण्यात आले आहे. एका सेकंदातून वाहणाऱ्या 1 अँपिअर विद्युत धारेला 1 कूलम असे म्हणतात. त्याने यंत्रामधील घर्षण, फ्रिक्शन आणि द्रवामधील घर्षण यावरील प्रायोगिक अभ्यास करून महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. विज्ञानात संशोधन करण्यापूर्वी त्यांनी फ्रान्सच्या लष्करात अनेक वर्ष अभियंता म्हणून काम केले. दिनांक 23 ऑगस्ट 1806 रोजी चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांचे पॅरिस येथे निधन झाले. विज्ञानयात्री चार्ल्स ऑगस्टिन द कूलम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. श्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.